श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणलं की स्वामीज्ञा आणि स्वरूप टाळ्या वाजवायला लागतात का? कारण त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली। आपण त्याच्यामधून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो तर ही गोष्ट मुलांना लवकर समजते। कस्टमाइज व्हिडिओमध्ये आपण दुसरा जो व्हिडिओ केला होता तो होता सार्थक अब्दुल नावाच्या मुलाचा। जेव्हा त्या व्हिडिओची ऑर्डर आली त्यावेळेस त्या मॅडम म्हणल्या की मला माझ्या मुलाचा व्हिडिओ हा स्वामींच्या थीममध्ये करायचा आहे। आता आम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आमच्या जवळच एक मंदिर आहे हडपसरला, श्री स्वामी समर्थ मंदिर हडपसर, येथे आम्ही रेग्युलर जात असतो आणि तिथं मी बघितलं की म्हणजे जे बघतो आपण दरवेळेस जाताना की गुरुवारी लोकांची गर्दी जास्त होती। म्हणजे स्वामींचा वार, दत्तगुरूंचा वार असल्यामुळे गुरुवारी लोकांची गर्दी होती। तर गाणं काय बनवायचं हा विचार होता। त्यावेळेस डोक्यात आलं की आपण मुलांना तिथं गेल्यावरती मी बघितलं मंदिरामध्ये मुलांचं लक्ष हे तिथं असलेल्या बगीच्यावरती नसतं किंवा तिथं जी लोक थांबतात त्याच्यावरती काहीच लक्ष नसतं। जी लहान मुलं असतात त्यांचं लक्ष असतं की स्वामींच्या मूर्तीकडे लक्ष असतं आणि त्यांना फक्त बाकीच्या ह्या काहीच ही विलोभनं किंवा लोभ असतात त्या गोष्टी नाही लागत। त्या बाळांना फक्त स्वामींची मूर्ती आणि अशी टाळ्या वाजवत असतात की स्वामी 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 म्हणत। हे जी गोष्ट मी तिथं पाहिली त्यानंतर मला गाणं सुचलं की नको मला गाडी नको मला माडी, मला पाहिजे फक्त माझे स्वामी। ही जी लाईन मला त्या मंदिरामध्ये गेल्यावरती सुचली हडपसरच्या, त्या मंदिराची लाईन वरती मी गाणं लिहिलं। गाण्यामध्ये आपण बघितलं की स्वामींच्या मंदिरामध्ये दर गुरुवारी गर्दी होती खूप, मग दर गुरुवारी मंदिरामध्ये जायचं ह्या गोष्टी आल्या आणि स्वामींच्या कीर्तनामध्ये स्वामी स्वामी म्हणत राहायचं ही एक गोष्ट आली। ह्या गोष्टी बाळांना म्हणजे शिकवण्यासाठी किंवा ज्यांना आवड आहे त्यांना तर ह्या गोष्टी माहिती आहेत, पण जे लोक फक्त जी बाळं घरी असतात त्यांना स्वामींच्या मंदिरात जाता येत नाही, त्यांना एक स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यावरती काय अनुभव असतो ह्याचा मला प्रचिती त्यांना मुलांना द्यायची होती या गाण्या थ्रू। त्यामुळं मी पूर्ण गुरुवारी बाळ त्या मंदिरात गेल्यावरती काय काय करतं हे सर्व त्या गाण्यामध्ये मांडलेलं आहे। गाण्याची सुरुवात ही नको मला गाडी नको मला माडी, मला कोणतंही विलोभन नको, मला फक्त माझे स्वामी पाहिजे नाहीत। म्हणजे स्वामींना भेटण्यासाठी ते बाळ किती आतुर असेल, त्या बाळाला फक्त स्वामीच पाहिजे, दुसरं काहीच नको, ही गोष्ट त्यामध्ये मांडलेली आहे। जेव्हा आपण कुठल्या मंदिरात जातो, जसं की स्वामींच्या मंदिरावरती गेल्यावरती, स्वामींच्या मंदिरामध्ये गेल्यावरती मन प्रसन्न होतं। तिथं वाजणारं भजन कीर्तन ऐकून, स्वामी नामाचा जप ऐकून मन प्रसन्न होतं। फुलांची जी डेकोरेशन असते ती बघून डोळ्यांना प्रसन्न वाटतं। ह्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हेतू होता की ज्यांना म्हणजे हिंदू धर्मातील जे भक्तिमय वातावरण आहे तेच भेट व्हावी किंवा ते वातावरण बघता यावं, त्याच्याने त्यांच्या मनावरती चांगले परिणाम व्हावे, हा उद्देशाने पूर्ण गाण्यामध्ये स्क्रिप्ट लिहिलेली आहे। त्याच्यानंतर पुढं गेल्यावरती सेकंड वर्समध्ये मी त्यांना मंदिरामध्ये ज्या गोष्टी घडतात ते सांगितलेलं आहे। तर थर्ड वर्समध्ये मी काय केलेलं आहे की त्यांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजे, म्हणजे माणुसकी, लोकांना मदत करायची, स्वामींच्या कथा ऐकायच्या, त्या मनामध्ये ठेवायच्या, पक्ष्यांना खायला द्यायचं, जे प्राणी आहेत आपल्या आजूबाजूला त्यांना खायला देणे, ह्या सर्व गोष्टी ज्या त्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे। तो हेतू हाच आहे की मुलांपर्यंत चांगले मेसेज पोचले पाहिजे, त्यांना चांगला संदेश गेला पाहिजे। ह्या हेतूतून मी गाणं बनवलं, पूर्ण लिरिक्स लिहिले, ऑडिओ बनवला। ऑडिओ बनवल्यानंतर मी ते मॅडमला पाठवला, त्यांना ते गाणं आवडलं। गाणं आवडल्यानंतर बाळाच्या इमेजचा वापर करून ॲनिमेशन व्हिडिओ केला आणि त्यांचं म्हणणं आलं की मला गाण्यावरती सार्थक अब्दुल असं नाव लिहायचं तर आहे, पण स्वामींचा लाडका सार्थक असं नाव लिहून आलं पाहिजे। मग ते आम्ही मान्य केलं आणि व्हिडिओमध्ये स्वामींचा लाडका सार्थक चांगलीच गोष्ट होती, त्यामुळं त्यामध्ये काहीच हे नव्हतं, म्हणून ते पण आपण फीचर केलेलं आहे। गाणं हे खूप आवडतंय लोकांना। जे श्री स्वामी समर्थांचे मी पण स्वतः एक भक्त आहे किंवा असं म्हणता येईल की मी पण मंदिरात जातो स्वामींच्या, तर मला पण हे गाणं खूप आवडतं, म्हणजे ऐकत राहावं। आपण ह्याच्या आधी पण एक स्वामींचं गाणं बनवलं होतं, मे बी तेच गाणं बघितल्यामुळं ते म्हणले असतील की मला स्वामींचाच थीमवरती गाणं बनवायचं आहे। ह्याच्या आधीचं गाणं तर म्हणजे खूप फेमस आहे आणि हे पण गाणं खूप फेमस झालेलं आहे। आत्ता किती व्ह्यूज आहेत
3.25 लाख व्ह्यूज आहेत या गाण्यावरती. तर हे गाणं पण आता खूप लोकांना आवडतंय. आणि ह्याच्या आधीचं आपलं गाणं होतं, हे गाणं सुद्धा लोकांना खूप आवडलं, त्याच्यावरती भरपूर रील बनलेले आहेत. आणि आता हे गाणं पण लोकांना खूप आवडतंय. स्वामींचं मी अजून एक गाणं बनवलेलं आहे, ते पण नक्की बघा. आणि ह्या गाण्याची मी आय बटनमध्ये लिंक देत आहे. लहान मुलांना आपल्या संस्कृतीची, आपल्या सणांची ही माहिती मिळावी त्यांच्या मनामध्ये, किंवा त्यांना त्याची शिकवण व्हावी, ह्याच हेतूने मी स्वामींचं पण गाणं बनवलेलं आहे, माऊलींचं पण गाणं आहे, तुकाराम महाराजांचं पण गाणं आहे आपल्या चॅनलवरती. तर नक्की ही गाणी आपल्या मुलांना दाखवा, त्यांच्यावरती योग्य संस्कार होतील, त्यांना आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची ओळख होईल. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, माझे जे मुलं आहेत स्वामी ज्ञानेश्वरूप, त्यांना सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणलं तरी ते टाळ्या वाजवायला लागतात. म्हणजे ते त्यांच्यामध्ये आवड निर्माण होती की गाणं हे लोकांच्या म्हणजे बाळांच्या मनामध्ये बसलं पाहिजे, म्हणजे त्यांना त्या गोष्टीची आवड निर्माण होती. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असं म्हणलं की स्वामीज्ञ आणि स्वरूप टाळ्या वाजवायला लागतात. का? कारण त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली. एक गाणं, म्युझिक हे तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये बसणारी अशी गोष्ट आहे. ते जर एकदम फ्लोमध्ये बनवलं किंवा आपण त्याच्यामधून मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, तर ही गोष्ट मुलांना लवकर समजते आणि लहान वयात जी ओळख तयार होती ती माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो. हाच माझा हेतू आहे की आपल्या मुलांना चांगले संस्कार झाले पाहिजे, त्यांना आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची ओळख निर्माण झाली पाहिजे, त्यांची चांगली भावना झाली पाहिजे, त्यांना माणुसकी, त्यांना चांगले शिकवण भेटली पाहिजे. इतर गाण्यांप्रमाणे आपलं हे गाणं, स्वामी माझ्या मनी स्वामी माझ्या ध्यानी, हे गाणं सुद्धा इंस्टाग्रामवरती आहे. आणि हे गाणं, नको मला गाडी नको मला माडी, मला पाहिजे फक्त माझे स्वामी, हे गाणं सुद्धा इंस्टाग्रामवरती आहे, मला पाहिजे फक्त स्वामी या नावाने. रील बनवा ह्याच्यावरती. जेवढे तुम्ही रील बनवणार आहे, जेवढे तुमचे लाईक येणार आहे, जेवढे व्ह्यूज येणार आहे, त्याने आम्हाला प्रोत्साहन मिळत राहणार आहे. असेच गाणे मिळवण्यासाठी, असेच मुलांसाठी, त्यांना संस्कार आणि शिकवण मिळण्याची गाणे बनवण्यासाठी. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टायनी स्माइल्स अँड लर्न बघत राहा. आणि तुमचा सपोर्ट हेच आमच्यासाठी एक बळ आहे असे चांगले गाणे बनवण्यासाठी. हसा, शिका, मजा करा आणि बघत राहा टायनी स्माइल्स अँड लर्न. धन्यवाद.